नमस्कार. आपण आहोत सावंतवाडीच्या गरड या परिसरामध्ये. इथे डिमेलो परिवार आहे. या परिवारात 3 बहिणी आहेत, ऑल्विन, डॉल्फिन आणि जॅकलिन. साधारण 20 वर्षांपूर्वी त्यांचे पिताश्री यांचं निधन झालं आणि काही दिवसांपूर्वी आई सुद्धा त्यांच्या स्वर्गवासी झाल्या. त्यांच्या काकांनी त्यांच्या बऱ्यापैकी पालनपोषण केलं, पण आज आई आणि वडील हे दोन्हीही या जगाचा निरोप घेऊन गेलेले आहेत. आपण सहज म्हणतो, दुनिया में कितना गम है, मेरा गम तो बहुत कम है. आता ही परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ह्या 3ही भगिनींचं, ऑल्विन, डॉल्फिन आणि जॅकलिन यांचं घर आपण पाहतो आहोत. अत्यंत सामान्य परिस्थिती आहे आणि 3ही भगिनींचं आई आणि वडील म्हणजे मातृ आणि पितृ छत्र हरपलेलं आहे. या 3ही भगिनी या गतिमंद आहेत, त्यांना फारशी समज नाही. आज या अत्यंत कठीण परिस्थितीत ते जीवन जगत आहेत आणि समाजातील दातृत्व असलेल्या व्यक्तींना माझी कळकळीची विनंती आहे की खाली स्क्रीनवर आम्ही त्यांचा अकाउंट नंबर दिलेला आहे. तुम्ही त्यांच्या अकाउंटला आर्थिक मदत करू शकतात. आपण जातो आहोत डिमेलो या परिवाराच्या मध्ये. अत्यंत सामान्य परिस्थिती असलेला हा परिवार मात्र सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव आणि रुपाली मुद्राळे यांनी त्यांना बऱ्यापैकी स्टँडअप घेतलेला आणि त्यांना आज मदत सुद्धा केलेली आहे. आपण सरळ जातो आहोत. 3ही बहिणी आपल्या सोबत आहेत. नमस्कार ताई. नमस्ते. नमस्ते. बऱ्या समा. हो. 3ही बहिणींचं पितृछत्र मातृछत्र हरपलेलं आहे, मात्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्यांच्याच नाही सामाजिक बांधिलकी गेली अनेक वर्ष सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग मध्ये जिथे अशा घटना घडतात तिथे MA MPhil BEd असलेला आमचा रवी जाधव हा सामाजिक बांधिलकीचा एक खंदा कार्यकर्ता आपल्या सोबत आहे. रवी, परिस्थिती फार बिकट आहे. एकूण या परिस्थितीचं काय तू लोकांना आवाहन करशील? आता बघायला गेले तर ही गोष्ट आम्हाला 5-6 दिवसांपूर्वी समजली. ती म्हणजे रूपा, आमच्या सामाजिक बांधिलकीची कार्यकर्ती रूपा मुद्राळे हिने मला 4 दिवसापूर्वी फोन केला की रवी, अशी भयानक परिस्थिती आहे, या एका परिवाराला आपण भेट देशील का? म्हणलं ठीक आहे. जर ज्यावेळी आम्ही त्या परिवाराला भेट द्यायला आलो तर परिस्थिती इतकी भयानक होती की त्या 3ही बहिणी परिस्थिती आहे ती विचित्र होती की त्या माणसाला बघितल्यानंतर घाबरतात, अशी एखादी रडतात, घाबरतात, पळापळ करतात. आणि अशा कंडिशन मध्ये रूपा मुद्राळेने त्यांचा कसा 10 वर्ष सांभाळ केला किंवा त्यांच्या नातेवाईने कसा सांभाळ केला ही आश्चर्याची गोष्ट आहे. कारण एखाद्या चांगल्या मुलग्याला पण आपण सांभाळताना आपल्या नाकेने होतात, पण 3 हे भगिनी आहेत ते मतिमंद आहेत. त्यांच्या आई वडिलांनी त्यांचा कसा सांभाळ केला असेल किंवा वडिलांनंतर त्यांच्या आईने कसा सांभाळ केला असेल हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि ज्यावेळी त्यांची आता जी त्यांना सांभाळणारी आजपर्यंत त्यांची माता आज त्यांच्यातनं गेलेली आहे आणि त्यांच्यावर जी बिकट परिस्थिती आज उद्भवलेली आहे, त्यासाठी आम्ही खंबीरपणे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभे आहोतच. आपणही त्यांना सगळ्या हाताने मदत करा, जेणेकरून त्यांचं पुढील भविष्य हे उज्ज्वल होईल आणि त्यांना एक वेगळी, त्यांची जगण्यासाठी एक वेगळी दिशा मिळेल. रूपा मुद्राळे आहे, सामाजिक बांधिलकीचे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि ह्या माध्यमातून तुम्हीही आम्हाला मदतीचा एक हात द्या, जेणेकरून आम्ही त्यांचं जीवन पुढचं साकार करू शकू. नक्कीच अनेक दिवस या 3ही बहिणींचा आपल्या पाठच्या बहिणीप्रमाणे अत्यंत खंबीरपणे सांभाळ करणारी एक रणरागिणी, जी स्वतःचा परिवाराचा बाजूलाच तिचं घर आहे सांभाळ करते. सामाजिक बांधिलकीची एक धडाडीची कार्यकर्ता म्हणून तिची ओळख आहे. रूपा मुद्राळे आपल्यासोबत आहे. रूपा मॅडम, खरं तर ही परिस्थिती बघितल्यानंतर सुखच डोळे पाणावतात. म्हणजे आपण म्हणतो की ईश्वर कुठे आहे, भगवंत कुठे आहे, तर मानवसेवा हीच खरी भगवंताची सेवा आहे. आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे, एक सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. तुम्ही एवढे दिवस त्या परिवारासोबत आहात, रात्री अपरात्री तुम्ही त्यांच्या मदतीला धावतात. अगदी कालच रात्री 11 पर्यंत ताई तुझ्या घरी होती आणि तुला तिने भंडाळून सोडलं की मला मदत कर, किंवा तिच्या काही ज्या समस्या होत्या ते तुला सांगितल्या. काय सांगशील? आता कित्येक वर्ष माझ्याकडे हे काम आहेत आणि ही भगिनी कशी आहे त्यांना काहीच समजत नाहीये, म्हणजे अशी नॉर्मल अशी नाहीये ती. त्यामुळे आता त्यांची भाषा मलाच समजते, कारण मी 10 वर्ष त्यांना जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे आता मी कळकळीची विनंती करत आहे काय
आजूबाजूचे लोक पण इकडचे चांगले आहेत, त्यांना खूप प्रोत्साहन देतात, त्यांना मदत करतात. त्यांची जी समाजातले लोक आहेत ते पण त्यांना मदत करतात. पण जेणेकरून आम्ही सामाजिक बांधिलकीचा अर्थ काय की आम्ही एकत्र होणं. त्यामुळे आम्ही एकत्र होऊन या सामाजिक बांधिलकी संस्थाने असा निर्णय घेतलाय की पुढचं जे भवितव्य आहे काय ते भवितव्यासाठी ह्यांना आर्थिक मदत जी काय मिळेल ती आम्हाला प्लीज ह्यांच्यासाठी कशाही परिस्थितीने देणगी स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात मिळवून देण्यासाठी आम्ही एक कळकळीची विनंती करत आहोत. आणि ती तुम्ही सर्व लोकांनी मिळून एक हात देऊन हे केले तर अधिक बरं होईल असं मी तुम्हाला विनंती करत आहे. नक्कीच या ठिकाणी नुकतेच संविता आश्रम पंदूरचे श्री परब सर आलेले आहेत. आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत. परब सरांच्या सुद्धा भावना जाणून घेणार आहोत. त्यांनी एकूण परिस्थिती बघितली आहे. आपण निराधारांचा आधार आणि वंचितांना खऱ्या अर्थाने माणुसकीची झालर जे आज सिंधुदुर्ग नव्हे संपूर्ण कोकणात परिचित आहेत ते नाव आहे सन्माननीय परब सर. संविता आश्रमाच्या माध्यमातून अनेक वंचित घटकांना निराधारांना त्यांनी आधार दिला आहे. डिमेलो परिवाराची त्यांनी भेट घेतलेली आहे. डिमेलो परिवारातल्या ह्या तिन्ही ज्या कन्या आहेत आज निराधार झालेल्या आहेत. अनेक निराधारांचे अश्रू पुसण्याचं महान कार्य त्यांच्या हातून घडलेलं आहे. परब सर, आज तुम्ही आलात, डिमेलो परिवारातल्या तिन्ही कन्या तुम्ही बघितल्या, अतिशय वेदनादायी आणि अतिशय माणुसकीला आपल्याला प्रश्न पडतो की या जगामध्ये दुःख किती आहे, आपलं तर फार कमी आहे. काय सांगा? खरंच त्या महिला आहेत आणि आईवडील नाही आहेत आणि त्यांची मानसिकदृष्ट्या त्या सक्षम नाही आहेत, म्हणून त्यांना खरंच आधाराची गरज आहे. आज आम्ही दैनिक तरुण भारतमधली बातमी वाचून रवी जाधव सर आणि त्या मॅडम रूपा मॅडम यांच्यासोबत चर्चा करून आज इथे भेट दिली. परंतु त्यांची इच्छा आहे संविता आश्रमात राहायची नाही आहे. त्यामुळे बाकी इतर काही त्यांना आर्थिक मदत लागेल तसं समाजाने त्यांना करावी असं मी आवाहन करतो. आणि ज्यावेळी आज जरी त्यांचे चालतं फिरतं शरीर असलं तरी पुढे पाठी काय त्यांना व्याधीग्रस्त वयोमानानुसार त्यावेळी संविता आश्रम त्यांना निश्चितच मदत करेल. नक्कीच आज जरी ते धडधाकड असले परंतु नजीकच्या काळामध्ये त्यांना संविता आश्रमाच्या माध्यमातून आपण मदत करू असं त्यांनी आश्वासित केलं आहे. आणि त्यांनी एक आवाहन केलं आहे संपूर्ण जगभरातील जे दातृत्व असतं अशा लोकांना की खाली आमच्या स्क्रीनवर त्या तीनही कन्यांचा अकाउंट नंबर आम्ही देतो आहे. कृपया सरळ हाताने माणुसकीच्या नात्याने आज या डिमेलो परिवाराचं छत्र हरपलं आहे. नमस्कार, मी समीरा खलील, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग. मी एक सामाजिक कार्यकर्ती या नात्याने म्हणजे एक माणुसकीच्या नात्याने एवढंच सांगू इच्छिते की आताची जी परिस्थिती आम्ही पाहिली ती खूप बिकट आहे. आणि त्यांची परिस्थिती बघून आणि त्यांना आम्ही ती मदत करतोय सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून. जी आम्हाला आमच्यापासून जेवढी मदत होईल तेवढी आम्ही करतो. पण त्या व्यतिरिक्त समाजातील बाकी जे कोणी असे दाता वर्ग आहे ज्यांनी जे कोणी मदत करू शकतात अशा व्यक्तींनी त्यांना मदतीचा हात द्यावा एवढीच मी आपणा सर्वांना विनंती करते. आणि आपण त्यांना आर्थिक स्वरूपात मदत करावी अशी रूपमंत्राच्या वतीने आम्ही आपणास या ठिकाणी विनंती करतो. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परबसह, सावंतवाडी, सिंधुदुर्ग.